चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं, इसे दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना, ठीक है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी इकडे आलो होतो मंदिरात, पाय पडायला आलो होतो शनी मंदिरात, हनुमंतांच्या मंदिरात आलो होतो. आणि म्हटलं मग कंटाळा आला आहे, इकडं आता फेरफटका मारायला आलो. इकडं तुम्ही बघा समोर, इकडं फेरफटका मारायला असं पाय मोकळे करायला आले. आणि मग आता लगेच मला ही मूर्त्या पण दिसल्या. आता गणपतीचा माहोल आता चालू होईल, तर गणपती येतील. आणि तेच आता मी त्या रस्त्यावरती चालतो आहे मी. मला इकडं समोर दिसले आहे बघा, इकडं आहेत. इथनं तुम्हाला दिसणार नाही, ते जाऊन दाखवतो मी. तर मित्रांनो, आता मी इथं मूर्त्यांची इथं म्हणजे लावली नाही, स्टॉल लावली नाही, तिथे मी आलो मूर्ती बघायला. आता रोडनी जात होतो, चालता चालता मला इथं दिसले. आणि एक कॉन्टेंट पण मला चांगला भेटला, तर आता मी तुम्हाला दाखवतो. बघा छान अशा मूर्त्या तिकडून, एकदम भारी सुरेख मूर्त्या आहेत ह्या. तुम्ही आता ह्या इकडच्या ह्या मूर्त्या बघतच असाल. तर ह्या बघा, यांना मस्त फेटे, खाली धोतर वगैरे घालून मस्त एकदम एकदम लय भारी, म्हणजे मन प्रसन्न झालं. आता असं वाटतं की गणपती आजपासूनच आहेत. एकदम म्हणजे मन प्रसन्न झालं बघून इथं मूर्त्यांना. सुबक आहेत मूर्त्या ह्या, तुम्ही बघतच असाल. वा. तर मित्रांनो, मला इथं सगळ्यात एक नंबर अशी म्हणजे चांगली, म्हणजे मनात भेटली अशी मला मूर्ती आवडली, ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, जय मल्हारची ही मूर्ती आहे. ही दगडूशेठची आहे, पण ही जय मल्हारचं फेट हे घातलेलं वगैरे एकदम सुबक वाटते. मित्रांनो बघा, इकडं अशा मूर्त्या लागल्यात, भरपूर स्टॉल लागला आहे इकडं. तर मित्रांनो, तुम्हाला आतमध्ये पण या मूर्त्या दाखवत आहे बघा. ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. ते सगळं मांडून वगैरे ठेवले नाही. आणि इकडं पण, आणि आतमध्ये पण इकडं मूर्त्या लागल्यात. इकडं वरती वरपासून हे बघा पूर्ण स्टॉल लागला आहे इकडं खालपर्यंत. इकडं खालती आहेत, आणि इकडं समोर अख्ख्या मूर्त्याच मूर्ती आहेत इकडं. मित्रांनो, तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे फेटे वगैरे घेतलेल्या सगळ्या मूर्त्या बघा, एकदम लय म्हणजे मन प्रसन्न करूनच टाकतं त्या मूर्त्या. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडल्याच असतील. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर मूर्त्या बुकिंग वगैरे करायची असतील तर तुम्हाला पहिले पुण्यात यावं लागेल. क्या बोला तूने? कारण मी आहे पुण्यात, तर इकडं सगळं मी पुण्यात आहे. मी पुण्यातलं हे तुम्हाला सगळं गणपती वगैरे दाखवतो. आपल्या गावाकडचा कसं विभाग वेगळाच असतो, पण इकडं मी शहरात आहे, आणि शहरातले तुम्हाला स्टॉल लागलेले दाखवते. हा बघा. तर मित्रांनो, आता मी तिथून आता सगळे मूर्त्या वगैरे बघितल्या, आणि आता निघाले जरा पुढं पटकन ती करायला, चालायला निघाले. आम्ही आलो खास चालायलाच, पण ते आता गणपती वगैरे सगळे दिसले, स्टॉल वगैरे लागलेले. मग आता तिकडं म्हटलं जावं, बघून तरी बघितलेलं वगैरे सगळं एकदम छान मूर्ती होती. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकत असाल. हे बघा, हे सगळे स्टॉल आता लागत आहेत, सगळे कामं वगैरे चालू आहेत. आता गणपती म्हटलं आता सगळी तयारी एकदम जोरात, आता आतापासून जोरात तयारी चालू झाली. आता गणपतीचा माहोल वाटतोय आजपासून. ते बाबा नाही, आता गणपती आले बघा. आता मी जातो इथनं रस्त्याने चालतो, ते फुटपाथवरती चालतं, ते इथं पण आहे. त्या बघा, तिथं पण स्टॉल लागला आहे मूर्त्यांचा छान. ह्या पण सुबक सुंदर आहेत मूर्त्या. तुम्हाला इकडं पण दाखवते. आहे बघा, इकडं पण लागले, म्हणजे चिटकूनच आहेत एकामेकाला सगळे स्टॉल. भरपूर इकडे लागलेत, पुण्यात भरपूर स्टॉल लागतात. असं चालतोय तर इकडं पण आहे. ते बघा, म्हणजे स्टॉलची काही कमी नाही. एक नंबर सगळ्या मूर्त्या वगैरे आहेत. आणि इकडं बघा, इकडं पण लागलं आहे, पण इकडं अजून सेट केलेलं नाही, अजून लावलेलं नाही. तर आज किती दिवसांनी बाहेर आलो, पण लय भारी वाटलं. आता गणपतीचं दर्शन झालं. आता असं वाटतं की नाही, आता गणपती आहेत, चालू झाले आजपासून. हे बघा, सगळीकडे स्टॉल लागलेत रे, एक नंबर वाटतं. बघा, सगळ्यात बारकी मूर्ती पण आहे इथं, स्टॉलचे स्टॉल लागले तिकडे. बघा,
मित्रांनो इथे एक मला दादा भेटलाय, तो म्हणतो तू ब्लॉग वगैरे करतोस काय? तो म्हटलं हो करतोय. तो म्हणतो आता जरा आमचं पण फेमस कर आम्हाला पण. तर आता त्याला स्टॉल दाखवतो मी तुम्हाला. तुझं आता नाव काय? सिद्धार्थ शेलार. याचा मोरिया आर्ट्स याचा गणपतीचा स्टॉल आहे. तुम्हाला जर मूर्त्या पाहिजे असतील तर या दादाला म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता. मोरिया आर्ट्स इथं वारजेला कोटक महिंद्रा बँक आहे, त्याच्यासमोर हा स्टॉल लागला आहे. बघा इकडे मूर्त्या लागत असतील तर दादाला कॉन्टॅक्ट करायचं वारजेमध्ये. 9623 हा त्याचा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही याला कॉल करू शकता डायरेक्ट मूर्ती जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही हे बघा त्याच्या असे सुबक अशी मूर्ती इकडे बघू शकता. मित्रांनो आता ब्लॉग वगैरे करायचा काय प्लॅनिंग नव्हता, असं मी पाय पडायला आलेलो, पण आजचा कॉन्टेंट भेटला, जबरदस्त कॉन्टेंट भेटला आहे. आज बाहेर पडलो म्हणून समजलं तरी. पण स्टॉल लागला आहे, जाम भरपूर असे सगळे स्टॉल लागले इकडं. लाईनीतच सगळ्यांची स्टॉल लावली नाही इथं. आता एक आपल्याला दादा भेटला मस्तपैकी, तो म्हटलं आम्हाला फेमस वगैरे करून टाक. फेमस व्हायला अजून मी फेमस झालो नाही. तरी पण बघू, त्याला फेमस करून टाकू. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला नाही. तर ज्यांना कोणाला तुम्हाला आता जर मूर्ती पाहिजे असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो आज दिवसभर घरात कंटाळा आला म्हणून आलो खाली. आज मन प्रसन्न झालं मूर्ती वगैरे बघून. आज वाटतं की बाबा हाय गणपती आता आले. एकदम तयारी वगैरे जोरात चालू आहे. स्टॉल वगैरे इकडं पुण्याला लागलेत मस्तपैकी. नाच गोळा म्हणजे मूर्ती वगैरे बघून मन प्रसन्न झालं. हां चॅनल कोकणी बघलं. हां रुपेश पाडेकर. हां बबल्या. हां तर आपल्याला इथं जाता भेटले. इथं पण एक चांगलं स्टॉल आहे. मागं तुम्ही बघू शकता. बघा दाखवतो तुम्ही. हे बघा चांगल्या इथं पण यांचा स्टॉल आहे. तर हे दादा आपल्याला आत्ता भेटले तिथे. तर आता माझे चॅनल वगैरे आता सगळं फॉलो वगैरे करतात. दादा सांगा दादा तुमच्या दुकानाचं नाव वगैरे. तर दादांच्या या दुकानाचं नाव स्वामी शंकर आर्ट्स आहे. तर सारस्वत. हे बघा ही सारस्वत बँक आहे. या बँकेच्या समोर यांचा स्टॉल लागला आहे इकडं. आता तुमचा जरा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगा इथं. जर आता नंबर 84840473. ओके. तर या आपल्या दादाचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला जर मूर्ती घ्यायचीच असतील तर दादाला आता हे नंबर सांगितले त्यावरती कॉन्टॅक्ट करा. कोणत्या प्रकारचे मूर्ती शाडू पीओपी सगळ्या प्रकारची मूर्ती आपल्याकडे. तर मित्रांनो बघा दादाकडे आपल्या शाडूचे व्हरायटी आहेत. व्हरायटी भरपूर आहेत. शाडू आहे, पीओपीची सगळ्या व्हरायटीच्या आपल्याकडं हे आहेत मूर्ती वगैरे आहेत. दादानं कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही तर दादाला कॉन्टॅक्ट करा जरूर. बघून आले तर 5% डिस्काउंट. हां जर बघून आलं तर 5% डिस्काउंट. रील बघून आले तर रील बघून जर आलात तर दादा म्हणतो की 5% डिस्काउंट देणार आहे. तर बघू आता कोण कोण येते. तर दादाने कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही तर कॉन्टॅक्ट करा त्याला जरूर. तर येऊ दादा. धन्यवाद. असंच तुमचं प्रेम राहू दे आमच्या. आताच आम्ही तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आम्हाला. तर मित्रांनो आत्ताच एक दादा भेटला होता. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आता तुम्हाला दिला नाही आहे. तर त्याला जर तुम्हाला मूर्त्या लागणार असतील तर दादाला जरूर कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आता स्टॉल वगैरे बघून झाले सगळं. फिरून होतं अजून भरपूर स्टॉल होते पण आम्ही पुढं काही गेलो नाही. तिथून आता मागं फिरलं. अजून घरात जाऊन आता परत जेवण पण करायचे. म्हटलं आता जाऊ परत. काय व्लॉग काही नाही करणार नव्हतो पण आता गणपती वगैरे सगळे दिसले जरा म्हटलं उत्साह आला. जरा जास्तच एकदम उत्साह आला की आता करावं असं आता व्लॉग आता केला. आणि स्टॉल वगैरे सगळे झाले बरोबर. आता घरी आता परत जातो मी आता घरी. म्हटलं आता जेवण पण करायचं आहे.
तर पुढच्या महिन्यात गणपती आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. 14 सप्टेंबरला आता गणपती आहे. तर आता बाहेर पडलो आज आणि आज चाहूल लागले. तर आता असं वाटते की कधी मला सुट्टी पडते आणि मी कधी जातो आहे. लय मला आता गावाकडची म्हणजे तिकडचा आपला माहोल माहिती आहे, आपला गावाकडचा काय असतो गणपतीत. तर असं वाटते आता मी कधी इथनं निघतोय कधी सुटतोय असं वाटतं आता मला उद्याच जाऊ. पण काय करू शकत नाही कारण आता सुट्टी पडेल ह्याला कॉलेजला आता सुट्टी पडेल तेव्हाच आता जाणार तिकडे. आता सुट्टी नाही. आता गणपतीला सुट्टी नाही. आता डायरेक्ट जायचं आणि माहोल क्रिएट करायचा गणपतीत कोकणकर. तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. अजून कॉमेडी वगैरे तुम्हाला देत राहीन. पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा. तर आता भेटू आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.